हे सरकारने बरोबर केलं का? मुलं शांततेत एज्युकेशन सिस्टम विरुद्ध आवाज उठवत होते म्हणून पोलिसांनी त्यांच्यावर लाठीचार्ज केला. आंदोलकांना निर्दयपणे मारहाण करण्यात आली. काही विद्यार्थ्यांची डोकीच फुटली. कारण शिक्षणामुळे थोडंच ना आपण विश्वगुरू होणार आहोत. म्हणूनच चीन सारख्या देशात जिथे नीट सारखी गाकाऊ एक्झाम सुमारे 1.5 कोटी विद्यार्थी देतात, तिथे त्या परीक्षेचा पेपर जवळपास कधीही लीक होत नाही. कारण शिक्षणामुळे थोडंच ना देश प्रगती करतो. म्हणूनच जगातील टॉप 100 युनिव्हर्सिटीज मध्ये चीनच्या 11 विद्यापीठांचा समावेश आहे आणि भारताचा एकही नाही. म्हणूनच भारतात गेल्या 10 वर्षात 90,000 सरकारी शाळा बंद झाल्या. शिक्षण काही महत्वाचं नाही म्हणून निर्मला सीतारामन, एस जयशंकर, पीयूष गोयल, राजनाथ सिंह यांसारख्या अनेक मोठ्या नेत्यांची मुलं हार्वर्ड, ऑक्सफोर्ड, लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स सारख्या जगप्रसिद्ध विद्यापीठांमध्ये शिक्षण घेतात. लाज तर आपल्या तेव्हा वाटली पाहिजे जेव्हा आपण चीनमध्ये एका सरकारी शाळेकडे पाहतो. तिथे विद्यार्थ्यांना उच्च दर्जाचं शिक्षण दिलं जातं, कौशल्य शिकवली जातात, AI शिकवलं जातं आणि त्यांची फी किती आहे माहित आहे का? 1 युआन म्हणजे भारतातील चलन अवघे 14 रुपये. म्हणजे ज्या देशात हुकुमशाही आहे तिथे शिक्षणाला इतकं महत्व दिलं जातं आणि आपल्या देशात लोकशाही असूनही शिक्षणाची ही अवस्था आहे. कारण कुणीतरी अगदी बरोबर म्हटलं होतं, गरीब अगर अनपढ़ रहेगा तभी तो भेड़ बकरियों की तरह इन नेताओं के इशारों पे चलता रहेगा। और सभी जानते हैं कि यही अनपढ़ लोग इनका वोट बैंक है, जो धर्म और जात के नाम पे वोट देते आए हैं। इसलिए डॉक्टर अंबेडकर ने 1942 में कहा था, एजुकेट, एजिटेट एंड ऑर्गेनाइज। अब जनता अगर पढ़ लिख गई तो नेताओं के लिए बड़ी समस्या हो जाएगी नहीं।